पंढरपूरमध्ये सुद्धा सुट्ट्यांमुळे मोठी गर्दी झालेली आहे। विठ्ठल रुक्मिणी दर्शनाची रांग मंदिरापासून ते अगदी 2 किलोमीटर पर्यंत लांब दिसतेय। मुख्य दर्शनासाठी सुद्धा भाविकांची मोठी गर्दी दिसून येते आणि त्यामुळे पंढरपुरातील आर्थिक उलाढाल सुद्धा वाढली आहे। तर थेट जाऊयात पंढरपुरात आणि त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी भारत नागणे उपस्थित आहेत, त्यांच्याकडूनच तिथल्या परिस्थितीचा आढावा घेऊया। नाताळाच्या सुट्ट्या आणि त्याचबरोबर वर्षाखेरीस असल्यामुळे अनेक पर्यटक आणि भाविक विविध ठिकाणी भेटी देत आहेत, देवदर्शन करतायत। अशाच पद्धतीने आता पंढरपूरमध्ये देखील नाताळाच्या सुट्टीच्या निमित्ताने आणि वर्षाखेरीच्या निमित्ताने अनेक भाविक पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल झालेले आहेत। आज मोठ्या प्रमाणामध्ये पंढरपूरमध्ये आपल्याला गर्दी पाहायला मिळते। आता आपण संत नामदेव पायरीजवळ आहोत। या ठिकाणी आपण बघतो की भाविक मोठ्या संख्येने विठ्ठल दर्शनासाठी आलेले आहेत। एकूणच बघतो की विठ्ठलाच्या पदस्पर्शनाची दर्शनाची रांग देखील आता जवळपास 2 ते 2.5 किलोमीटर अंतरावरती गेलेली आहे। गोपाळपूर रोडवरील पत्राशेडपर्यंत ही रांग गेलेली आहे आणि सगळं मंदिर परिसर जे आहे तो भाविकांनी फुलून गेलेला आहे। नाताळच्या सुट्ट्या असल्यामुळे शाळा बंद आहेत, शासकीय सुट्ट्या आहेत आणि त्याचबरोबर इतर काही पर्यटक असतील किंवा धार्मिक भाविक असतील, या निमित्ताने पंढरपूरमध्ये मोठ्या संख्येने आपल्याला आलेले पाहायला मिळतात। 2 दिवसांपासून मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आहे। पुढील 2-3 दिवस आणखी गर्दी राहण्याची दाट शक्यता आहे। एकूणच आपण बघतो की सगळं गर्दीमुळे पंढरपुरातलं अर्थकारण देखील मोठ्या प्रमाणावरती वाढलेलं आहे। भारत नागणे, साम टीव्ही न्यूज, पंढरपूर।